श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतात. तर प्रत्येक जण समस्येला सामोरं जातं असं नाही, परंतु काही ना काही लहान मोठ्या का होईना काहीतरी समस्या त्या फेस करत असतात. तर त्या समस्येला जेव्हा आपण फेस करतो तेव्हा सगळं म्हणजे सगळे मार्ग जेव्हा आपले संपतात किंवा एखाद्या समस्येला किंवा आपण काही समस्येला जेव्हा फेस करतो तेव्हा खूप खचून गेलेले असतो. तर अशा वेळेस आपण खचून न जाता आपल्याला 5 गुरुवार काही उपाय करायचे आहेत की जे केल्यामुळं आपल्या आयुष्यात काही समस्या असतील तर त्या नष्ट होतील आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये काहीच समस्या नाहीत परंतु भविष्यात कुठल्याही समस्येला त्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी जरी त्यांनी हे उपाय केले तर आवर्जून त्यांच्या आयुष्यात कधीच त्यांना समस्येला सामोरं जावं लागणार नाही. जसं म्हणतात की पाण्याआधी कट्टा, तसंच समस्या येण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही हे उपाय सतत करत राहिलात तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये कसल्याही समस्या येणार नाहीत. त्यामुळं ज्यांना समस्या आहेत आणि ज्यांना समस्या नाहीत अशांनी सुद्धा हे उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, ते उपाय पाहूयात आणि कुण्या दिवशी करायचे तेही पाहूयात. तर आपल्याला 5 उपाय करायचे आहेत. ते आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचे आहेत. दर गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. जर तुम्ही कंटिन्यू नेहमी 12 महिने गुरुवारी हा उपाय केला तर अतिउत्तम, परंतु सगळ्यांनाच करणं शक्य नसतं. कारण एखाद्या गुरुवारी आपल्याला अडचण येते, एखाद्या गुरुवारी आपण गावाला जातो, एखाद्या गुरुवारी आपण आजारी असतो. मग आता भले काहीही कारण असो पण प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे उपाय करायला जमत नाही. तर अशा वेळेस कमीत कमी 5 वेळेस तरी तुम्ही हे उपाय केले तर निश्चित तुम्ही समस्यामुक्त व्हाल. तर ते उपाय कोणते? तर आपल्याला दर गुरुवारी केंद्रामध्ये जायचं आहे. आता केंद्र म्हणजे काय तर बऱ्याच जणांना केंद्र माहिती नाही. आता जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे. आपण जिथं जातो महाराजांच्या घरी जातो म्हणजे महाराजांच्या केंद्रात जातो. तर आता प्रत्येक जणाचं दैवत हे वेगळं असतं, प्रत्येक जणांचं आराध्य हे वेगळं असतं. आता जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहिती आहे की आपण स्वामींच्या केंद्रात जातो. मैत्रिणींनो, तर सगळ्या माझ्या स्वामी सेवेकरांना विनंती आहे की दर गुरुवारी भलं तुम्हाला 8 दिवस म्हणजे भलं तुम्हाला रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार हे दिवस तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल तर अशा वेळेस कमीत कमी फक्त गुरुवारी तरी आपण केंद्रामध्ये आवर्जून जायचंय. कारण ज्या ब्रह्मांड नायकाचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती नित्य असावं आपल्याला असं वाटतं, जे आपल्याला नेहमी सतत सांगत असतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा या भगवंताकडे, या भगवंताच्या घरी म्हणजेच केंद्रामध्ये आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. कारण महाराजांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि ते खूप काही दिलं याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला नतमस्तक होऊन त्यांच्याकडे जायचं असतं. त्यामुळं आवर्जून दर गुरुवारी आपल्याला केंद्रात जायचंय, महाराजांना नमस्कार करायचंय, महाराजांना विनंती करायची की काही समस्या जर माझ्या आयुष्यात आल्या तर त्या समस्येतून बाहेर पडण्याचं धाडस, धैर्य ते माझ्यामध्ये तुम्ही द्या, ते माझ्यात येऊ द्या. आणि काही समस्या नसतील तर अशा वेळेसही महाराजांना विनंती करायची की तुमच्या वरदहस्तामुळं मी कुठल्याही समस्येतून जात नाही किंवा मला आयुष्यात कुठल्याच समस्या नाहीत. त्याबद्दल सुद्धा महाराजांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपल्याला दर गुरुवारी केंद्रामध्ये जायचं आहे. त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपण जेव्हा गुरुवारी केंद्रात जातो आपण व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून केंद्रामध्ये जात असतो, परंतु तरी सुद्धा कितीही नीटनेटकेपणानं कितीही नवीन कपडे आपण परिधान करून गेलात तरी सुद्धा केंद्रात गेल्याने आपल्याला जर झाडू मारण्याची सेवा मिळाली किंवा महाराजांच्या आरतीचं ताट, नैवेद्याचं ताट जर घासायला भेटलं तर अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. कारण ह्यापेक्षा मोठी सेवा कुठलीच नाही. त्यामुळं स्वतःला तुम्ही भाग्यवान समजा जर तुम्हाला केंद्रामध्ये झाडू मारायला भेटत असेल किंवा केंद्रामध्ये ज्या सतरंज्या असतात त्या सतरंज्या उचलण्याचं काम, मग चपला व्यवस्थित ठेवण्याचं काम असो किंवा त्यासोबतच जी स्वामींच्या केंद्रातली जी भांडी आहेत ती भांडी घासण्याचं काम असो, हे सगळ्यात मोठी सेवा आहे. भलं तुम्हाला कुठलेही पारायण पाठ करणं शक्य नाही, तुम्हाला महाराजांच्या 11 माळी शक्य नाही, स्वामी चरित्र सारामृताचा पाठ शक्य नाही, तुम्हाला गुरुचरित्रात पारायण करणं शक्य नाही, परंतु जर तुम्ही दर गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन ह्या जर सेवा करत असाल तर निश्चित तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण आपण फक्त केंद्रातली घाण काढत
नाही, तर आपल्या आयुष्यातली घाण काढण्याचं काम महाराज करत असतात. आपण ही एक छोटी सेवा म्हणून करायचे, परंतु आपल्या आयुष्यामध्ये जी जळमटं आहेत किंवा जी जळमटासारखी लोक आहेत किंवा जे काही दुःख आहे, जे काही आजार आहेत किंवा ज्या काही समस्या आपल्याला भेडसावतात त्या सगळ्या दूर करण्याचं काम महाराज आपल्याला ह्या सेवेच्या मोबदल्यात देत असतात. त्यामुळे ही सेवा अति उच्च प्रकारची सेवा आहे असं म्हणायलाही काही हरकत नाही. तुम्हाला खूप मोठ्या पंक्ती बसवणं शक्य नाहीत, तर अशा वेळेस अशा जर सेवा केल्या तर ह्या महाराजांना खूप प्रिय असतात आणि ह्या सेवेमुळे निश्चितच आपल्याला मेवा खायला भेटतो. दर गुरुवारी आता तुम्हाला जसं जमतं त्या पद्धतीनं दररोज जर तुम्ही जाऊन सेवा केल्या तर अतिउत्तम, परंतु दररोज शक्य नाही, तर कमीत कमी गुरुवारी गेल्यानंतर या जर सेवा तुम्हाला भेटल्या तर निश्चित स्वतःला भाग्यवान समजा आणि पुढाकार घेऊन या सेवेला प्राधान्य द्या. तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या राहणार नाहीत. त्यानंतर तिसरी सेवा गुरुवारी, मग तुम्ही केंद्रामध्ये असो किंवा तुम्ही कुठल्याही तुमच्या आराध्याच्या कुठल्याही मंदिरामध्ये गेलेला असाल तर दर गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचे फळांचं दान करायचं आहे. तर पिवळ्या रंगाचं जे आपण दान करतो त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. त्यामुळं दर गुरुवारी जर तुम्हाला पिवळ्या रंगाचे स्वीट भेटले, पेढे भेटले तर ते तुम्ही आवर्जून प्रसाद म्हणून वाटा किंवा तुम्ही केळी पिवळ्या रंगाच्या केळी असतात तर तुम्ही केळींचं दान केलं तरीही चालतं. तुम्हाला इतर कुठल्या गोष्टी जर घेता येत नसतील तर अशा वेळेस तुम्ही वडापाव जरी गरजू व्यक्तींना खाऊ घातला तरी सुद्धा अतिउत्तम. तर आपल्याला दर गुरुवारी शक्य असेल तेवढं यथाशक्ती, असं नाही की केंद्रामध्ये खूप लोक येतात आणि तेवढ्या लोकांना पुरेल एवढा प्रसाद तुम्हाला वाटायचा आहे, तर असं नाही, यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही खरेदी करा आणि तेवढं तुम्ही केंद्रामध्ये किंवा तुम्ही कुठल्या मंदिरामध्ये जात असाल तर मंदिरामध्ये, आणि मंदिरामध्ये सुद्धा नाही तर कुठल्याही गरजू व्यक्तीला गुरुवारच्या दिवशी या पिवळ्या रंगाच्या पदार्थांचं दान करा. त्यानंतर चौथा उपाय आहे की तुम्हाला तुमच्या जवळपास जर कुणाकडे गाय असेल तर त्या गाईला तुम्ही हरभऱ्याची डाळ, ज्याला आपण चना डाळ असं म्हणतो, ती थोडीशी मुठभर ती डाळ आणि गुळाचा एक खडा हे आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. जेणेकरून आपल्या हातात ठेवून जेव्हा आपण गाईला खाऊ घालतो तर त्यावेळेस त्या गाईची जीभ आपल्या हाताला लागली पाहिजे, कारण या हातामध्ये आपल्याला भाग्याच्या रेषा असतात. कारण खूप जण हात पाहून आपलं भविष्य सांगत असतात. तर ह्या ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या येणार आहेत किंवा जी काही दुःख आपल्या हातामध्ये या रेषेच्या स्वरूपात आहेत तर त्या मिटवण्याचं काम गाईच्या जिभेमुळे होतं असं म्हणतात. त्यामुळं आपल्या हातामध्ये तळहातावरती आपल्याला चना डाळ आणि गुळाचा खडा घेऊन गाईला खाऊ घालायचा आहे. तर जवळपास तुमच्या गाय असेल तर ठीक आहे, आणि जवळपास गाय नसेल तर मग जिथं गोशाळा आहेत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही गाईला खाऊ घातलं तरीही चालतं. कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणतात. मग ते तुम्ही माणसांना अन्नदान करा किंवा पशुपक्ष्यांना करा, तर अन्नदान हे नेहमीच श्रेष्ठ दान समजलं जातं. त्यामुळं आपल्याला गाईला सुद्धा हे अन्नदान करायचं आहे. मग भलं तुम्हाला जर जास्त चना डाळ घेणं शक्य असेल मग 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या, जसं तो यथाशक्ती आपल्याला शक्य असेल तेवढी डाळ घेऊन तुम्हाला गोशाळेत जाऊन गाईला खाऊ घालायची आहे. फक्त तुम्ही टोपली न ठेवता ते आपल्या हातामध्ये घेऊनच आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या हातातल्या ज्या रेषा आहेत, ज्या रेषांचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडणार आहे, वाईट प्रभाव पडणार आहे, तर त्या रेषा मिटवण्याचं काम ह्या सेवेमधून घडल्या जातं. त्यामुळं गाईला अन्नदान करणं ही सुद्धा, आणि तेही चना डाळ आणि गुळ हे देणं हे सुद्धा खूप प्रभावी असा उपाय आहे. कारण गाईला आपण एक देवतेच्या स्वरूपामध्ये पूजन करत असतो. गाईच्या पोटामध्ये आपण असं म्हणतो की गाई 33 कोटी देवांचा वास असतो. तर आपल्याला त्या चना डाळीच्या आणि गुळाच्या निमित्तानं 33 कोटी देवांना सुद्धा अन्नदान घडतं. त्यामुळं हा खूप प्रभावी उपाय आहे. त्यानंतर 5वा उपाय म्हणजे दर गुरुवारी आपल्या गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचंय. भलं तुम्हाला गुरुचरित्राचं पूर्ण पारायण करणं शक्य नाही तर अशा वेळेस दर गुरुवारी 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून वाचायचे. तर तुम्ही म्हणाल ग्रंथ घेऊन 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा का? तर नाही, हा एक पवित्र ग्रंथ आहे, याला 5वा वेद आपण मानतो. त्यामुळे सतत हा ग्रंथ काढणं योग्य नाही. त्यामुळे 14वा आणि 18वा अध्यायाची छोटी पुस्तकं आपल्याला मार्केटमध्ये भेटतात. 14वा अध्यायाचं सेपरेट आणि 18वा अध्यायाचं सेपरेट, आणि काही पुस्तकांमध्ये दोन्ही कंबाईनमध्ये म्हणजे एकत्रितरित्याच एकाच पुस्तकामध्ये दोन्ही अध्याय असतात. तर आवर्जून 30-35 रुपये जर खर्च केला तर निश्चित तुम्हाला ही छोटी आवर्तन असलेली ही पुस्तकं तुम्हाला भेटतील, ज्यामध्ये 14वा आणि 18वा अध्याय आहे. हे दुःख आपलं कमी करण्यासाठी, आपलं रोगांपासून बचाव होण्यासाठी, आपल्या आयुष्यातून कष्ट असतील तर ते कष्ट कमी करण्यासाठी ह्या
2 अध्यायांचं पठण आपल्याला करायचं असतं. त्यामुळं आवर्जून दर गुरुवारी जर तुम्ही 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण केलं तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या राहणार नाहीत, दुःख राहणार नाहीत, रोग राहणार नाहीत, कष्ट राहणार नाहीत. त्यामुळं आवर्जून या 2 अध्यायाचं पठण हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे. ही 5 उपाय जर तुम्ही दर गुरुवारी केली तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही समस्या राहणार नाहीत. ब्रह्मांड नायकाचा नित्य तुमच्यावरती वरदहस्त राहील, यात तीळमात्रही शंका नाही. त्यामुळं गुरुची सेवा म्हणजे आता पण नित्यसेवा दररोज करायची असते. आता नित्यसेवेचाच अर्थ आहे की दररोज सेवा करणं म्हणजे नित्यसेवा. पण ह्या नित्यसेवा करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी येत असतील तर हे 5 उपाय जर तुम्ही दर गुरुवारी केले तर निश्चित तुमच्या आयुष्यातून समस्या जातील. तुमच्या आयुष्यात काही दुःख असतील तर ती दुःख कमी होतील. तुमच्या आयुष्यामध्ये काही आजारांनी ग्रस्त असाल तर तुमचे आजार बरे होतील. तर हा साधा सोपाच उपाय आहे जो आपल्याला दर गुरुवारी करायचा आहे. तर आवर्जून सगळ्यांनी दर गुरुवारी जर हे उपाय केले तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल, यातही तीळमात्र शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.